आज अनेक लोक मानतात की मृत्यूनंतर त्या मनुष्याचा आत्मा भटकतो किंवा त्याच्या कृत्याप्रमाणे तो स्वर्गामध्ये तर जातो किंवा नरकामध्ये जातो. असे असेल तर याबद्दल बायबल काय सांगतं हे पाहूया. बायबल मृत्यूला झोप म्हणते. तसे येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला, लाजर झोपला आहे. तसेच उपदेशक मध्ये लिहिलं आहे की मृत लोकांस काहीही कळत नाही, म्हणजेच ते स्वर्गात किंवा नरकात जातील असे नाही, तर ते पुनरुत्थानाची वाट पाहते. मग भटकणारे आत्मे कोण? बायबल सांगते भटकणारे आत्मे हे माणसाचे नसतात, तर ते दुष्ट आत्मे असतात जे आपल्याला फसवतात. म्हणून विचार करा, माणूस मेल्यानंतर लगेच स्वर्गात किंवा नरकात गेला तर पुनरुत्थानाची गरजच काय? म्हणून माणूस मेला की तो महानिद्रेमध्ये जातो आणि तो तेव्हाच उठणार जेव्हा येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा या जगामध्ये येणार.